आणि थकली आहे, बसली आहे थोडा वेळ. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ मी क्लिनिंगचा बनवत आहे आणि बनवणारच नव्हते मी व्हिडिओ, पण काही माझ्या मैत्रिणी म्हणे तू व्हिडिओ कंटिन्यू कर, कोणाच्या कमेंट्सकडे लक्ष नको देऊ. तर आज नाही का नवरात्री येणार आहे, तर मी करत आहे किचनची साफसफाई. तसे मी दर महिन्याला करतेच, पण नाही का इतके दिवस झाले घरात काहीच लक्ष नव्हतं माझं. तर आता हे पूर्ण घर नाही का धुळीने भरलेलं आहे, पूर्ण खराबच झालं आहे समजा बऱ्यापैकी. जाया झळमट्या वगैरे सगळं झालेलं आहे. तर आज मी म्हणूनच साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. तसं हे जे कपाट तुम्हाला दिसतं आहे ना, हे कपाट मी काढून धुते वगैरे, पण आता सध्या माझ्या गॅलरीमध्ये ना कुंड्या आहेत आणि त्या कुंड्या मला म्हणजे काढू नाही शकत आहे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे. तर मी आज कपाट फक्त पुसून घेत आहे साबण लावून असं छान. तर हे चाललं आहे माझं कपाट पुसणं. त्याच्यानंतर मी ते माझं मोठं रॅक आहे ते पण मला पुसायचे आहे. हे सगळे कामं आज मी तुम्हाला इथे शेअर करत आहे. झालेलं आहे, खुर्चीवर चढणं मोठं मुश्किल आहे. तर आता इथे ना मी डबे घासायला काढत आहे. काही असेल ते सामान काढून रिकामे करून घासायला घेत आहे. आणि बघा हे सगळे बॉक्स वगैरे हे सगळं मला आज काढायचं आहे आणि म्हणजे त्यातलं सामान काढून पूर्ण घासून स्वच्छ करून परत लावायचे आहेत. तर आज तुम्ही विचार करू शकता किती कामं असतील मला. आणि बघूया आता कधी होतात कामं. तर आता ही रॅक पुसणं चालू आहे माझं. पण हे जे भिंत काही होते ना, इथे खाली माझं देवघर आहे आणि त्या दिव्याच्या आणि अगरबत्तीचा तर धुराने काही प्रॉब्लेम नाही होत म्हणा. हे दिव्याचं सगळं धूर आहे आणि हे भिंत काही झाली निघता निघेणं झालं आहे माझ्याच्याने. मी साबण लावून पण पुसण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण काही निघायलाच तयार नाही. मी एक्सपर्ट आहे. ते काहीतरी तिथे लावूया आपण. हे डबे वगैरे काढून देतो मी, पुस्तकं तर लावू. हां ऍक्च्युली हे जे घर आहे ना ते पेंट असतात तर नसतं निघाला. म्हणजे मम्मा पण थांबव उभं आहे भिंताची त्या कपड्याने. अरे काय आहे दाखव दोन्ही धुवून. चला अरे इकडे नुसते पदार्थ जरा बसायला रात्री कोजागरी पौर्णिमे दाखवतात ना. ह्या वर्षीची कोजागरी पौर्णिमा माहित नाही. स्विच बोर्ड जरा सांभाळून. बटन्स तर बंद कर आधी. मम्मी ओय माझा हातच नाही पुरत आहे. हे बघ मी काय आणलं. काय? द्राक्ष, ग्रेप, अंगूर. काही पण अंगूर आणलं बघ. आता द्राक्ष असतात का या वेळेला? उन्हाळ्यात येतात. अगं ते बघ किती सॉफ्ट काय आहे बघू. बलून आहे. बलून आहे एवढा छोटा? हो ते दिवाळीचा होता तो. दिवाळीचा होळीचा होता तो फुलवला. अच्छा अच्छा अच्छा. पाणी टाकलं त्यामध्ये. ओके, खरंच वाटतंय हा. है ना? हा द्राक्षाचा मणी वाटतोय. मनी हो काय दाखव. ए नो चल तू पण कर एक्सरसाइज आणि फ्रेश हो. मी माझं काम करते. हो. किती पसारा पडलाय बघा आमच्याकडे. का सारा पसारा. थांब 2 मिनिट. हो. हे बघा पसाराच पसारा. आणि आमची कोमल करू लागते हेल्प जरा मला.
तर झालं का? तो फक्त तो तेवढा गप्पा करतो, बस झालं. बाकी आहे आमची साफसफाई आणि माहीत नाही कधी होते. आता जवळपास 12-12:30 वाजलेत. कधी काम होते माहीत नाही. आता दिवस लागणार आहे. एका दमात तर माझ्याच्याने होत नाही एवढं सगळं, थकून जाते मी, म्हणून थोडं थोडं करत आहे. चांगलं वाटतंय. पाठ दाबून दे, पाठ. डोकं नाही, डोकं नाही. हां हां, चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. नाटक आहे. खरंच वाटतंय, खरंच म्हणजे असं वाटते की द्राक्ष आहे. मला तर फसवलंच होतं. झालं, जा आंघोळीला. बस 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 ग पिल्लू, कामाचं आहे पिल्लू माझं. हे पण देतो तुला पप्पी. तू का दाखवते? जा लवकर लवकर आवरा. कोणी केलंय? अच्छा, हां मी पण केलंय ना. थोडी साईज आहे ना. सेम सेम. तिकडे म्हणजे नाही. अबे मी शूट नाही घालतात का ओळून? काय ते? काही नाही, बिस्किट पॅकेट आहे, हे सगळे डबे घासायचे ना. स्टँड पण वॉश करते का? मम्मी विसरली होती बटन बंद करायची, आता केली आहे मम्मी मॅडमने. सो डेंजर. आता जास्त सुरुवात केली होती ना पुसायला. हो. त्याच्या अंदर जाईन ना इथून पाणी. घेतो मी बरोबर. हो.
घासून घेतो जरा. स्वच्छ पाणी येईल मग. स्वच्छ म्हणजे भांडे धुताना ॲटलिस्ट. आधीच्या काळात ना भांडी अशी बसून घासावी लागायची आणि आता असं उभं राहून नाही का पाय दुखायची पाय येते. एवढे सगळे भांडे असे उभं राहून घासणं म्हणजे ना फारच मोठा टास्क आहे. पण आता काय करता, करावं लागतं आहे असंच. आधीच माझं काम फोटोग्राफी असल्यामुळे उभं राहून केलेलं आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी माझी कंबर, पाठ, मणका सगळंच दुखते आणि आता हे असं उभा राहून करा. बराच वेळ लागतो आहे ना. म्हणजे आज किचन क्लिनिंगसाठीच जवळपास मला 2-3 तास लागलेले आहेत. आमच्या इथली ना गॅलरी फारच छोटी असल्यामुळे तिथे असं काही एक्स्ट्राचे जेव्हा भांडे असतात ना, साफसफाई करायची असते तेव्हा काहीच नाही करता येत तिथे. जे काही असतील ते भांडे, रोजचे भांडे पण आम्ही इथंच घासतो आणि आता हे पण भांडे मला इथंच घासावे लागत आहे. खूपच छोटी गॅलरी आहे माझी. काय करता आता. वॉशिंग मशीन. पण तुझे हात दुखते ना, तुझी तब्येत थोडी ठीक आहे. काय करू, थोडं थोडं करताय ना. एक दिवस भांडे, डबे, एक दिवस कपडे, गाली पडते. तसं तर महिन्यालाच करत राहतो मी. मग थोडी छोटी परात दे गं. आता मी थकली आहे, बसली आहे थोडा वेळ. एवढे काही माझ्याने कामं नाही होऊन राहिले. डबे वगैरे नाही का एकाच दिवशी साफसफाई आणि डबे आणि ऑल सगळं. तर थोडा वेळ बसली आहे, पाणी वगैरे पिते, मग आणखी परत कामं चालू करते. तुझ्या मॅडम काय करताय तू इथं? ग्लास धुवत आहे. मग पिण्यासाठी आलो. तर स्टीलचा ग्लास घे ना. तो ग्लास कशाला घेताय तू? याच्यात मजा येते. हे बघ, आपला मोजिटो तयार आहे. सांडेल पाणी आताच पोछा मारला. मोजिटो. हा चल असं. नको खेळू काचेच्या ग्लासात. ते टोपलं आहे ना आपलं, ज्याच्यामध्ये भांडे आहे धुतलेले, त्याच्यात खूप मोठे मोठे भांडे, तर ते मला काढता नाही, त्याच्यात पडत आहे. म्हणजे हे बाहेर आहे, ह्याला वॉश करते आणि मग पिते. त्याकडचं तर पाणी संपलं. कशी शेअर्स करणार आहे? दाखव इकडे. आपला ज्यूस पिलो. काही मला ज्यूस बनवून दिलायस, पाणी दिलं. ज्यूस समजून पिऊन जा. पिले मी, बापरे खूप पिले आहे. डबल मला प्यायला होते, एखादा मन नाही होत पिणं एवढं. तर आता मी करते अजून माझं काम. आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे अजून बाकी आहे किती काम. बघा हे डबे आता घासलेले आहेत मी, अजून घासायचे आहेतच मला डबे वगैरे. हे बघा अजून डबे आहेतच. बघा किती झाले काम आज. आता ऑन करतो परत. फक्त थक गई, मी तर थक गई. कंबरचं पूर्ण हे झालंय. मम्माच्या गई पेपर टाक ना. घासलेली भांडी ठेवू कुठे? हे बघा आज माझी भांडी किती झालेली आहेत घासून. एवढ्याला मला जवळपास संध्याकाळ झाली. तर आता झालेली आहेत माझे भांडे वगैरे घासून. आता चालली मी फ्रेश होण्यासाठी. तर भेटू मग फ्रेश झाल्यावर. तर आता मैत्रिणींनो आली आहे मी फ्रेश होऊन. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर की नाही मी आज फक्त किचन क्लिनिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवीन की माझा हॉलचं वगैरे साफसफाई, जाळ्या वगैरे काढणं, हा नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे माझा. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण काही चांगल्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या म्हणे की तू व्हिडिओ टाकत जा वगैरे. तर मी त्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवत आहे. आणि आता मग काय टाकतं, तर नवरात्री होते तर म्हटलं चला आपण क्लिनिंगचं टाकूया नाही का. तर आजचा व्हिडिओ इथंच मी कंप्लीट करत आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.